गेल्या 2 ते 3 दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विविध विषयांवर भाष्य केलं आणि यात मणिपूर, विरोधी पक्ष आणि सामाजिक सलोख्याचाही मुद्दा होता। यावरून राजकीय प्रतिक्रिया आल्या। संघाच्या मुखपत्रातून महाराष्ट्रात जे राजकारण घडलं त्यावरही स्पष्टपणे भाष्य केलं गेलंय। पाहूया। पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावरही पुढे सांगतो, आकडेवारी सांगतो। खरं म्हणजे ते सत्य नाही आहे। उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल। पक्ष फोडाफोडीचा कोणताही फटका बसला नसल्याचा दावा फडणवीस करत असले तरी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून भाजपच्याच कार्यपद्धतीला चपराक लगावली आहे। अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची किंमत कमी करून घेतली। अनेक वर्ष विरोधात लढलेल्या काँग्रेस नेत्यांना फक्त सत्तेसाठी प्रवेश दिला गेला। पुरेसं बहुमत असूनही अजित पवारांना सोबत का घेतलं गेलं असे अनेक मुद्दे संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून उपस्थित करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे शिंदे गटाला सोबत घेतल्यानंतर नेमकं हेच मत त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी मांडलं होतं आणि आज तेच मत भाजपनं अजित पवारांना सोबत का घेतलं यावरून आरएसएसच्या मुखपत्रातून मांडलं जात आहे। सारखं म्हणजे किती दिवस हा सत्ताधारी पक्ष केंद्रात सत्तेवर आहे, राज्यात सत्तेवर आहे, अनेक ठिकाणी इथं भरपूर आमदार निवडून आलेत तरी दुसऱ्यावरच डोळा, दुसरा कुठला कसा आपल्याकडे येईल। मग काँग्रेसचा येतोय का, मग राष्ट्रवादीचा येतोय का, मग आणखीन कुणाचा येतो? अरे तुमचे करा ना तयार। समोर बघितलं तर अजून 40-50 लोक आमच्यातनंच काय पावरा आपल्या इथनच गेला ना तिकडं, का दुसरीकडनं कुठनं आला? काँग्रेसमधनं गेले। ही अवस्था बाळाराम पाटलांना उमेदवारी दिली आणि त्यांना ऐन वेळेस लाख क्षणाला तिथेही भाजपला सत्ताधारी पक्षाला स्वतःचा माणूस घेता आला नाही, दुसराच उचलला आणि तिथं आणून ठेवला। काय मोठं सांगताय, असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं। जर खरोखरीच 6-8 महिन्यात दिवा लावला असता तर पदवीधरांनी शिक्षकांनी निवडून दिलं असतं तुम्हाला, इथं नाकारलंय तुम्हाला। निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना महायुतीत घेण्यावरूनही मुखपत्रातून नाराजी वर्तवली गेली आहे। 14 जानेवारीला काँग्रेस नेते मिलिंद देवरांना शिंदे गटात प्रवेश दिला गेला। 24 जानेवारीला काँग्रेसमधून तिकिटासाठी इच्छुक असलेल्या जळगावच्या उल्हास पाटलांना भाजपत प्रवेश दिला गेला। 13 फेब्रुवारीला अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपत आले। 14 फेब्रुवारीला भाजपनं राज्यसभा खासदार केलं। 27 फेब्रुवारीला काँग्रेसचे बसवराज पाटलांना भाजपनं प्रवेश दिला। भाजपनंच आरोप केलेले रवींद्र वायकर 10 मार्चला शिंदे गटात गेले, त्यांना मुंबईतून उमेदवारी मिळाली। 17 मार्चला ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर आमदार झालेले आमशा पाडवी शिंदे गटात गेले। 24 मार्चला काँग्रेसचे आमदार राजू पारवेंना शिंदे गटात प्रवेश दिला गेला। लगेच त्यांना रामटेकमधून उमेदवारीही मिळाली। गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं जिंकलेल्या नवनीत राणा 28 मार्चला भाजपत गेल्या, नंतर त्यांना अमरावतीचं तिकीट मिळालं। 26 एप्रिलला मबियाच्या सभेत असणाऱ्या अभिजित पाटलांच्या कारखान्यावर जप्ती झाली। फडणवीसांच्या भेटीनंतर पुढच्या 4 दिवसांनी ते महायुतीच्या मंचावर गेले आणि पुढच्या 2च दिवसात त्यांच्या कारखान्यावरची जप्ती उठवली गेली। 3 मेला काँग्रेसच्या संजय निरुपमांना शिंदे गटात प्रवेश दिला गेला। या प्रवेशानं स्थानिक निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता होती, मात्र नेते या सगळ्या प्रवेशांनी बळ वाढल्याचा दावा करत होते। निकालापूर्वीची भाजप अध्यक्ष JP नड्डांची विधानं आणि निकालानंतरची मोहन भागवतांची विधानं चर्चेत आली आहेत। जगह जगह और समाज में कलह ये नहीं चलता। अब 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है, उसके पहले 10 साल शांत रहा, पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है। कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है। 1 वर्षभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही, थोडं नाही, की स्वतः भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही। लेकिन ऐसी सहमति बनना स्पर्धा करके आए लोगों में
थोड़ा कठिन भी रहता है और इसलिए हम बहुमती का आसरा लेते हैं। उसके लिए स्पर्धा चलती है। ये स्पर्धा है, कोई आपस का युद्ध तो है नहीं। जिस प्रकार ये बातें हुई, जिस प्रकार एक दूसरे को लताड़ना हुआ, जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा, दो गठ बटेंगे, आपस में शंका संशय उत्पन्न होगा, इसका भी ख्याल नहीं रखा गया और विनाकारण संघ जैसे संघटनों को भी उसमें खींचा गया। मोहन भागवत साहेबांनी जे स्टेटमेंट केले ते तंतोतंत खरं आहे। मुस्लिमांना तुम्हाला आता इथून हाकलून देणार, ह्या ज्या प्रकार झाले ते इतर ठिकाणून सुद्धा झालेले आहेत। भाजपचे जे मोठे नेते आहेत, मग ते मोदी साहेबापासून ते गडकरी साहेबापर्यंत सर्वजण हे त्या परिवारातले आहेत। जेव्हा सगळ्या अँगलने तुम्हाला जेव्हा संघ परिवार जेव्हा मदत करतो त्या टायमाला त्यांच्या भूमिकेचं विचार हा तुम्हाला करावाच लागेल आणि त्यानुसार दिशा सुद्धा ठरवावी लागेल। हे त्रिकालबाधी सत्य मांडणं, यातून काही कोणाचे कान टोचले, हे आता आपापल्या परीने जागा जागा ज्याच्यावर राग असेल त्यांनी त्याचं नाव रिकाम्या जागेत भरावं, एवढंच आहे। याच्यामध्ये मला वाटत नाही की त्यांनी कोणा व्यक्तिविशेष म्हटलं। अखेर निकालानंतर जसे यशाला अनेक बाप असतात असं म्हणत फडणवीसांनी विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले आहेत। पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तेच उगत असतं। नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। मात्र संघाच्या मुखपत्रातून ज्याबद्दल आज चिंतन केलं गेलं ते निकालाआधी का केलं गेलं नाही, किंवा जर निकालात यश मिळालं असतं तर संघाच्या मुखपत्रातून असाच लेख प्रसिद्ध झाला असता का, याचीही चर्चा होते। अमर वाघमारे, TV9 मराठी, मुंबई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।